शेतकरी बांधवांनो, हा जो काही प्लॉट आहे VSI 8005, तर 10 ऑक्टोबर 2024ची लागण आहे ही. आणि काही ठिकाणी जे आहे ते अशा पद्धतीनं पोंगेमर व्हायलेली आहे. तर ही पोंगेमर होण्याचं प्रमुख कारण आहे म्हणजे 4-5 ठिकाणी जे आहे ते अशा पद्धतीनं पोंगे आपल्याला मेलेली दिसतील. तर त्याचं प्रमुख कारण जे आहे तर लवकर येणाऱ्या खोडकिडीचा जो आहे तो प्रादुर्भाव आहे. तुम्ही जर बघितलं ह्याच्यामध्ये ही जी काही आळी दिसत आहे, तर ही आळी हा जो काही पोंग्याचा भाग आहे तो पूर्णपणे आतमधून जो आहे तो पोखरून घेते आणि त्याच्यामुळे पुढं अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं तर हा पोंग्याचा वरचा भाग जो आहे तो पूर्णपणे नष्ट होऊन जातो, खराब होऊन जातो. तर ह्या आळीच्या व्यवस्थापनासाठी तुमचा जर खताचा जर एखादा डोस जर टाकायचा राहिला असेल आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला कीटकनाशक जर समाविष्ट करायचा असेल तर आपण त्याच्यामध्ये कोराजेनचा जो काही घटक आहे क्लोरॅन्ट्रिप्रोल, तर ते आपण दाणेदार स्वरूपामध्ये बऱ्याचशा कंपन्याचा आता आलेला आहे. विस्तारा नावानं भेटतं किंवा फर्टेरा नावानं भेटतं. तर त्याचा वापर आपण एकरी किमान 4 ते 5 किलो जे आहे ते केला पाहिजे, खतामध्ये मिसळून ते दिलं पाहिजे. किंवा फवारणीच्या माध्यमातून जर ह्याचं व्यवस्थापन करायचं असेल तर एक 15 लिटरच्या पंपामध्ये किमान आपण 8 ते 10 मिलीपर्यंत जे आहे ते कोराजेन घेऊन आपण त्याचीसुद्धा फवारणी करू शकतो आणि त्या माध्यमातून या किडीचं व्यवस्थापन करू शकतो. कमी पैशामध्ये जर आणखीन दुसरं कीटकनाशक जर पाहिजे असेल तर 50% क्लोरोपायरीफॉस आपण 2 मिली प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे आपण जे आहे ते त्याचा वापर करू शकतो. त्याचप्रमाणे ठिबकच्या माध्यमातून जर कीटकनाशक जर शेतामध्ये द्यायचं असेल तर आपण कोराजेन जे आहे ते आपण 200 लिटर पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळून त्याचीसुद्धा जे आहे ते किमान 100 मिली प्रति एकर याप्रमाणे आपण आळवणी करू शकतो आणि या माध्यमातून ह्या आळीचं जे आहे ते आपण व्यवस्थापन करू शकतो.